नमस्कार. संवाद मातांशी या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत. आज आम्ही महिलांसाठी गर्भनिरोधक साधनांबद्दल चर्चा करणार आहोत. आज पर्यायी सुरक्षित साधने उपलब्ध आहेत, परंतु महिला त्यांना वापरण्याचा निर्णय घेऊ शकत नाही. खरं तर लग्नापूर्वी मुलींना आणि मुलांना याबाबत शिकवले पाहिजे. याबद्दल माहिती घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केले आहेत डॉक्टर अपर्णा श्रोत्री यांना. त्या 40 वर्षाचा अनुभव असणाऱ्या नामवंत स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. डॉक्टर अपर्णा श्रोत्री, नमस्कार. नमस्कार. डॉक्टर, कुटुंब नियोजन म्हटलं तर लोकांच्या मनात अशी एक समज असते की ती शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन, एकमेव त्याच बद्दल त्यांना माहीत असते. पण प्रत्यक्ष कुटुंब नियोजनमध्ये विविध पद्धती आहेत. मग त्याबद्दल थोडक्यात सांगा, कोणकोणत्या पद्धती आहेत? कुटुंब नियोजनासाठी कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या अशा 2 प्रकारच्या पद्धती आहेत. कायमस्वरूपीमध्ये आपण म्हटलात त्याप्रमाणे स्त्रियांची नसबंदी किंवा पुरुषांच्यावरही नसबंदीची शस्त्रक्रिया करता येते. तात्पुरत्या म्हणजे पाळणा लांबवण्याच्या ज्या पद्धती असतात त्याच्यामध्ये गर्भाशयात बसवण्याची तांबी, गर्भाशयात जाणारी तांबी ही एवढीच असते. हा तिचा उभा दांडा, आडवा दांडा, त्याच्याभोवती तांब गुंडाळलेला आहे आणि हा नायलॉनचे हे धागे. पाळणा लांबवण्याची दुसरी तात्पुरती पद्धत, अतिशय परिणामकारक असलेली पद्धत म्हणजे तोंडाने घ्यायच्या या गर्भनिरोधक गोळ्या. माला एन किंवा माला डी या नावाने या गोळ्या मिळतात. आणि तिसरी पद्धत जी पुरुषांनी वापरायची असते ती म्हणजे कंडोम, निरोध या नावाने हे सरकारी केंद्रांमध्ये मिळणारी ही पद्धत आहे. लग्नाच्या नंतर लगेच सुद्धा वापरू शकतो असं आम्ही ऐकतो. म्हणजे एकही बाळ होण्यापूर्वी सुद्धा आम्ही हे नवीन सुधारित तांबी वापरू शकतो. तर हे खरं आहे का? नवीन लग्न झालेल्या स्त्रीला आपण सर्व पद्धतींची माहिती सांगतो. पुरुषांनी वापरायचा कंडोम, तोंडाने घ्यायच्या गर्भनिरोधक गोळ्या आणि तांबी, या तिन्हीतले फायदे तोटे समजावून सांगितल्यानंतर जर तिला तांबी वापरणं हे अधिक जास्त पसंत असेल तर अशा स्त्रियांना तांबी बसवायला काही हरकत नसते. आत्ता मार्केटमध्ये जे उपलब्ध आहे साधने त्याच्यामध्ये नव्याने विवाहित मुलीसुद्धा तांबी बसवू शकतात. तर हे किती काळ ही कार्यक्षम राहते? 10 वर्षापर्यंत. 10 वर्ष आपल्याला काही काळजी नाही. परंतु जर एखाद्या स्त्रीला मध्ये गर्भधारणा हवी असं वाटलं तर ते केव्हाही काढू नये टाक. डॉक्टर, कोणत्याही स्त्रीला तांबी बसवता येते का? तांबी बसवण्यापूर्वी ती स्त्री तांबी बसवण्यासाठी योग्य आहे ना याची खात्री करून घ्यावी. आणि यासाठी त्या स्त्रीला आम्ही तिच्या मासिक पाळीविषयी माहिती विचारतो. मासिक पाळीच्या वेळेला जास्त रक्तस्राव होत असेल किंवा ओटीपोटामध्ये असह्य वेदना होत असतील तर अशा स्त्रियांना सहसा तांबी बसवत नाही. शिवाय तिच्या ओटीपोटामधल्या जननेंद्रियांना जंतुसंसर्ग म्हणजे इन्फेक्शन झालेलं नाही ना याची पण खात्री करून घेतली जाते. आणि गर्भधारणा राहिलेली नाही ना याचीही खात्री करून घेतली जाते. कारण एकदा गर्भधारणा राहिल्यानंतर मग तांबी बसवायची नसते. तर सर्व प्रकारची तपासणी करून ती स्त्री तांबी बसवण्यासाठी योग्य आहे अशी खात्री करून मगच तांबी बसवली जाते. तर तांबी कधी बसवायची? सामान्यतः मासिक पाळीच्या 4-5व्या दिवशी तांबी बसवली जाते, कारण यावेळेला गर्भधारणेची शक्यता नसते. पण गर्भधारणेची शक्यता नाही अशी जर खात्री असेल तर इतर दिवशी सुद्धा तांबी बसवली तरी चालते. आणि बाळंतपणानंतर किती दिवसांनी तांबी बसवली गेली पाहिजे? सामान्यतः बाळंतपणानंतर 6 आठवड्यांनी तांबी बसवण्यासाठी बोलवलं जातं. पण हल्ली आपण बाळंतपणानंतर लगेच देखील तांबी बसवतो. आणि जर सिझेरियन शस्त्रक्रिया झाली असेल किंवा चालू असेल तर त्यावेळेला गर्भाशयावरचा छेद किंवा कट हा शिवायच्या आधी गर्भाशयामध्ये तांबी बसवली तरीही चालते. गर्भपात समजा झाला, गर्भपात केला, मग त्यानंतर किती दिवसांनी तांबी बसवता येते? गर्भपात जर पहिल्या तिमाहीमध्ये करून घेतलेला असेल तर त्यानंतर लगेचच त्या वेळेला तांबी बसवता येते. नैसर्गिकरित्या जर गर्भपात झालेला असेल तरी लगेच तांबी बसवता येते. मात्र याच्या आधी त्या स्त्रीला जंतुसंसर्ग झालेला नाही आहे ना, इन्फेक्शन नाही आहे ना याची खात्री करून घेतलेली असते. काही वेळेला गोळ्यांनी गर्भपात केला जातो. अलीकडं 1.25 महिन्यापर्यंतचा गर्भपात गोळ्यांनी सुद्धा करता येतो. तर त्यावेळेला गर्भपात पूर्ण झाला आहे ना याची खातरजमा करून घेतल्यानंतर तांबी बसवता येते. काही महिलांना वाटतोय की तांबी बसवल्यानंतर मासिक पाळीमध्ये जास्त त्रास होईल, मग हे खरं आहे का?
तांबी बसवल्यानंतर सुरुवातीच्या 2-3 महिन्यामध्ये मासिक पाळीच्या वेळेला नेहमी स्त्रीला जितके दिवस रक्तस्राव होत असतो त्याच्यापेक्षा 2-3 दिवस जास्त ब्लिडिंग होऊ शकतं. काही स्त्रियांना थोडं ओटीपोटामध्ये दुखूही शकतं, पण या किरकोळ तक्रारी असतात. या साधारण 2-3 महिन्यानंतर आपोआपच थांबून जातात. तांबी काढल्यानंतर पुढे गर्भधारणा राहण्यामध्ये काही अडचणी येतात का? नाही, तांबी काढल्यानंतर खरं तर लगेचच गर्भधारणा राहू शकते. तांबीमुळे वंध्यत्व अजिबात येत नाही. आणि तांबी लावली तर काही वैवाहिक संबंधात त्रास तर होत नाही, पतीला धागा टोचतो का, याबद्दल काही तक्रारी तर ही नाही? तांबी आपण या चित्रात बघितलं तर लक्षात येईल की ती गर्भाशयाच्या आत असते. गर्भाशयाच्या बाहेर फक्त हा नायलॉनचा धागा हाही एवढा असतो, बाकीचा आम्ही कापून टाकतो. हा सुद्धा गर्भाशयाच्या मुखाला चिकटून असतो, त्यामुळं हा धागा टोचत नाही किंवा वैवाहिक संबंधामध्ये स्त्रीला किंवा पुरुषाला तांबीमुळे कोणताही त्रास होत नाही. तर समजा बोटाला धागा नाही लागला तर मग काय करावे? बोटांना जर धागा लागला नाही तर त्या स्त्रीनं डॉक्टरांना किंवा परिचारिकेला लगेच त्याप्रमाणे सांगावं. तर जे काही महिलांना जी भीती असते की तांबी बसवली तर ती शरीरात वरती जाईल, छातीमध्ये जाईल, मग ह्याबद्दल सत्य काय आहे? तांबी अशी शरीरात इकडे तिकडे भरकटत नसते, त्यामुळे ती छातीत, मेंदूत अशी कुठं जाण्याची मुळीच शक्यता नसते. एक अजून भीती असते तांबीबद्दल की योनीतून सफेद पाणी जातो तांबीमुळे, तर ह्या साधनामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो का? तांबीमुळं जंतुसंसर्ग होत नाही. तांबी बसवायच्या आधी त्या स्त्रीच्या जनन मार्गामध्ये काही जंतुसंसर्गाची लक्षणं नाहीत ना, हे आधीच बघितलं जातं. थोडीफार लक्षणं असली तर त्याच्यावर उपचार करून ते बरंही केलं जातं. आणि तांबी बसवताना निर्जंतुकतेची पूर्ण खबरदारी घेतली जाते. आणि तांबी बसवल्यानंतर पुन्हा पुन्हा म्हणजे डॉक्टरांना दाखवला पाहिजे का? किती अंतराने डॉक्टरांना दाखवला पाहिजे? साधारणतः तांबी बसवल्यानंतर पुढची पाळी येऊन गेल्यानंतर म्हणजे एक साधारणपणे 1.5-2 महिन्यामध्ये पहिल्यांदा तपासणीसाठी जावं. तांबीचा धागा बोटाला लागला नाही किंवा तांबी गळून पडल्याचं लक्षात आलं किंवा मासिक पाळी चुकली तर गर्भधारणा नाही ना याची खात्री करून घ्यावी लागते. किंवा काही वेळेला जर ओटीपोटात खूप दुखायला लागलं किंवा मासिक पाळीच्या वेळेला जास्त प्रमाणात ब्लिडिंग सुरू झालं तर अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अन्यथा काहीच तक्रार नसेल तर मग वर्षातनं एकदा जरी तपासणी केली तरी पुरेशी असते. मला वाटते पुन्हा एकदा हे समजून घेणे चांगलं आहे की भरपूर देशात लाखोच्या संख्येने महिला तांबी वापरतात आणि ती त्यांच्यासाठी सुरक्षित आहे, त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणून आमच्या देशामध्ये सुद्धा मला वाटते जास्त प्रमाणावर महिलांनी तांबी वापरावी अशी आमची अपेक्षा आहे.